ज्या आयुष्यात असा एक माणूस नक्की आहे जो तुमच्यासमोर हसतो, तुमचं कौतुक करतो, पण मनातून तो तुमच्यावर जळतो आणि शांतपणे तुम्हाला खाली खेचतो. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे? तो माणूस तुमच्याच जवळचा असतो. हो, कधी तो तुमचा मित्र असतो, कधी नातेवाईक, आणि कधी असा माणूस ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता. पण तरीही त्याला तुमचं यश सहन होत नाही. हे पॉइंट स्किप करू नका, कारण पुढचं जे तुम्ही ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्यातील लोकांविषयी तुमचा दृष्टिकोन बदलून टाकेल. तुम्ही कधी नोटीस केलंय का? तुम्ही काहीतरी चांगलं केलं, थोडं पुढे गेलात, काहीतरी अचीव केलं, तर काही लोक अचानक बदलतात. ते तुम्हाला डायरेक्ट काही बोलत नाहीत, पण त्यांच्या बोलण्यात टोमणे येतात, त्यांच्या वागण्यात डिस्टन्स येतो आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावना दिसते. यामध्ये तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे लोक दिसायला लागतील. फक्त नीट लक्ष देऊन ऐका, कारण हे लोक तुमच्यासोबत चालत नाहीत. ते तुमच्या पायात अडथळे टाकतात, समोरून टाळी देतात, पण मनातून जळत असतात. पण प्रश्न असा आहे, हे लोक असं का करतात? तुमच्यावर जळणारे लोक तुम्हाला खाली का खेचतात? आज मी तुम्हाला त्यामागचं सायकोलॉजी सांगणार आहे, जे समजल्यानंतर कोणीच तुम्हाला मॅनिप्युलेट करू शकणार नाही. चला तर मग समजून घेऊया, जळणारे लोक नेमकं असं का करतात. सगळ्यात पहिलं कारण, जळणारा माणूस कधीच स्ट्रॉंग नसतो. तो आतून खूप वीक असतो. तो बाहेरून कितीही कॉन्फिडंट दिसला तरी आतून त्याला स्वतःवर विश्वास नसतो. आणि जेव्हा तो तुम्हाला पुढे जाताना पाहतो तेव्हा त्याच्या मनात एकच विचार येतो, हा पुढे जातोय आणि मी इथेच अडकलोय. हे पॉइंट नीट समजून घ्या, कारण इथूनच जेलसी सुरू होते. तो स्वतःला सुधारत नाही, तो मेहनत करत नाही, कारण त्याला माहीत असतं बदलायला एफर्ट लागतो. म्हणून तो इझी मार्ग निवडतो, तुम्हाला खाली खेचण्याचा. तुम्ही काही अचीवमेंट केलं तर तो तुम्हाला ॲप्रिशिएट करणार नाही. तो लगेच कारण शोधेल, तुझं लक स्ट्रॉंग आहे, तुला सपोर्ट मिळालाय. तो स्वतःची हार स्वीकारत नाही. तो तुमचा विजय कमी करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं कारण, जळणारे लोक कधीच स्वतःवर फोकस करत नाहीत. ते नेहमी तुमच्यावर फोकस करतात. ते सतत तुमचं लाईफ ऑब्झर्व करत असतात. तुम्ही काय करता, कुठे पोचला, तुमच्याकडे काय आहे. आणि जेव्हा त्यांना जाणवतं की ते तुमच्यापेक्षा मागे आहेत, तेव्हा त्यांच्या मनात कंपॅरिझन सुरू होतं आणि कंपॅरिझनपासून फ्रस्ट्रेशन तयार होतं. इथे तुम्हाला तुमच्या आसपासचे लोक आठवतील. थोडं ऑब्झर्व करा. त्यांना तुमचं यश मोटिवेट करत नाही, कारण ते तुम्हाला कॉम्पिटिटर म्हणून पाहतात. तुम्ही प्रोग्रेस केला तर ते म्हणतील, तुला इझी मिळालं, तुझ्याकडे रिसोर्सेस आहेत. ते तुमच्यासोबत रेस करत नाहीत, ते तुमच्याशी मनात स्पर्धा करत असतात. तिसरं कारण आणि सगळ्यात डेंजरस, लपलेली द्वेष भावना. हे लोक कधीच ओपनली तुमच्यावर जळत नाहीत. ते तुमच्या समोर चांगले वागतात, कारण त्यांना रिलेशनशिप मेंटेन करायचं असतं. हे समजलं नाही तर आयुष्यात खूप वेळा तुम्ही फसू शकता. ते तुमच्या समोर तुम्हाला सपोर्ट करतील, तुमचं कौतुक करतील, पण जसं तुम्ही मागे वळाल तसं ते तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलायला सुरुवात करतील. तुमच्या समोर तू खूप ग्रेट आहेस, मागे तू ओव्हर स्मार्ट बनतोय. त्यांचा चेहरा एक असतो, पण त्यांचा माइंडसेट दोन असतो. चौथं कारण, ते तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवू इच्छितात. हो, जळणारे लोक तुम्हाला स्ट्रॉंग होऊ देत नाहीत, कारण तुम्ही स्ट्रॉंग झालात
तर तुम्ही त्यांच्यावर डिपेंड राहणार नाही. हा पॉइंट तुमच्या लाईफमध्ये खूप इम्पॅक्ट करणार आहे. नीट ऐका. ते सबटल पद्धतीने तुमचा कॉन्फिडन्स तोडतात, तुम्हाला डाऊट देतात, तुम्हाला कन्फ्यूज करतात. तुम्ही काही नवीन सुरू केलं तर ते म्हणतील, हे तुझ्याकडून होणार नाही. रिस्क घेऊ नको. ते तुम्हाला थांबवत नाहीत, ते तुमचं पोटॅन्शियल कमी करतात. आणि शेवटचं कारण, तुमच्या यशाची भीती. हो, काही लोकांना तुमचं सक्सेसफुल होणं भीतीदायक वाटतं, कारण तुम्ही पुढे गेलात तर ते मागे पडतील. हे ऐकल्यावर तुम्हाला काही चेहरे क्लिअरली आठवतील. त्यांना वाटतं तुम्ही ग्रो झालात तर त्यांची व्हॅल्यू कमी होईल. तुम्ही काही मोठं अचीव करायला लागलात तर ते तुम्हाला डिस्करेज करतात. तुमचं यश त्यांना इन्स्पायर करत नाही, ते त्यांना इन्सिक्युअर बनवतं. आता प्रश्न असा आहे, हे सगळं कळलं पण करायचं काय? लोक तुम्हाला खाली खेचतात तर त्यांना उत्तर कसं द्यायचं? आज मी तुम्हाला 5 पॉवरफुल सोल्युशन सांगणार आहे, जे फॉलो केले तर कोणाचीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर काम करणार नाही. पहिलं सोल्युशन, इग्नोर करणं पुरेसं नाही, कंट्रोल ठेवायला शिका. लोक काय बोलतील हे तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, पण त्यावर तुम्ही कसं रिॲक्ट करता हे 100% तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, रिॲक्शन हीच तुमची पॉवर आहे. जर तुम्ही शांत राहिलात तर समोरच्याला स्वतःचं रिफ्लेक्शन दिसतं. म्हणून पुढच्या वेळी कोणी काही बोललं, रिॲक्ट नाही, रिस्पॉन्स करा. दुसरं सोल्युशन, तुमचं फोकस लोकांवरून हटवा आणि स्वतःवर आणा. कारण ट्रूथ काय आहे माहीत आहे, जेव्हा तुम्ही ग्रो होता तेव्हा नॉईज आपोआप कमी होतो. लोक काय बोलतात याकडे लक्ष दिलं तर तुम्ही थांबता, पण स्वतःवर काम केलं तर तुम्ही अनस्टॉपेबल होता. म्हणून रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कालपेक्षा आज बेटर आहे का? तिसरं सोल्युशन, सायलेंट ग्रोथ करा. सगळ्यांना सांगत फिरू नका तुमची गोल्स, प्लॅन्स, ड्रीम्स, कारण जास्त बोलणं एनर्जी कमी करतं आणि कमी बोलणं रिझल्ट वाढवतं. काम करा, शांतपणे करा आणि रिझल्ट असा द्या की लोकांना बोलायला शब्दच सापडू नयेत. लक्षात ठेवा, नॉईज नाही, रिझल्ट बोला. चौथं सोल्युशन, स्ट्रॉंग माइंडसेट बिल्ड करा. कारण बाहेरचं जग बदलणार नाही, पण तुमचा माइंडसेट बदलला तर सगळं बदलतं. लोक काहीही बोलू शकतात, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही. स्वतःला रोज रिमाइंड करा, मी कॅपेबल आहे, मी करू शकतो. कॉन्फिडन्स हा जन्मता नसतो, तो रोज तयार करावा लागतो. आणि शेवटचं सोल्युशन, सक्सेस हेच सगळ्यात मोठं उत्तर आहे. तुम्ही काही बोलण्याची गरज नाही. तुमचं काम, तुमचं रिझल्ट, तुमचं सक्सेस हेच सगळ्यांना शांत करतं. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा सगळे आपोआप शांत होतात. आज जे लोक तुम्हाला खाली खेचतायत, उद्या तेच लोक तुमच्याकडे बघून मोटिवेट होतील. म्हणून एकच लक्षात ठेवा, प्रूव्ह देम रॉंग, नाही प्रूव्ह युअरसेल्फ राईट. तर मित्रांनो, लोक तुम्हाला खाली खेचतील हे थांबवता येणार नाही, पण तुम्ही वर जाणं थांबवलं तर ती तुमची चूक असेल. त्यामुळे आजपासून एक डिसिजन घ्या, मी थांबणार नाही, कोणासाठीही नाही. जर तुम्हाला असा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे रिअल मोटिवेशन, रिअल ग्रोथ.